चष्मा. अ व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आहे सॅटरडे आणि वाजले आहेत सकाळचे 5:15 आणि आज मी जाणार आहे नाशिकला. निखिलला टॅटू काढायचा आहे, त्यासाठी मी नाशिकला जाणार आहे आज. तर इकडून मी आणि निखिल जाणार आहे आणि तिकडून वाळ्या, बड्डी आणि राहुल हे 3 जण येणार आहेत. तर आमचा प्लॅन आहे की 6:30 वाजताची शिवाई आम्हाला पकडायची आहे. तर त्यानुसार आम्हाला 6 वाजेपर्यंत तिथं पोचायला हवं. तर आता झाले 5:15. तर मी पटकन आवरतो, पाणी गरम करायला लावतो आता आणि तुम्हाला भेटतो मी आंघोळ झाल्यावर. तर आय एम रेडी आणि आता वाजले आहेत 5:55. सो थोडासा लेट झालेला आहे, पण ठीक आहे. निखिल कॅब बुक करते. आता आज मी त्यासोबत काही घेतलं नाही आहे, फक्त बॅग सोबत एक घेतली. त्यात फक्त चार्जर, वॉलेट वगैरे टाइमपास गोष्टी ठेवलेल्या, बाकी काही घेतलं नाही आहे. आणि आउटफिटमध्ये पण मी टी शर्ट आणि जीन्स घातलेली आहे आणि ॲज युजल माझं नेहमीचं जॅकेट घातलेलं आहे, बाकी काही नाही आहे. तर लेट्स गो. जास्त उशीर नाही करत मी. निखिलच्या घराकडे थांबलोय मी. निखिल येतोय खाली. आम्ही दोघं आता लगेच कॅब बुक करतो आणि लगेच निघतो. तर निखिल आलाय आता आणि आम्ही कॅब बुक करायचा प्रयत्न करतोय. आणि मी जसं लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं तसं सेम विषय अजून पण, की कार स्वस्त आहे रिक्षापेक्षा. रिक्षा आहे 142 आणि कार आहे 137 ऑन ओला. आणि 4-5 रुपयाचा फरक आहे उबर. वाजले आहेत 10. एक्सपेक्टेड आम्ही पोहोचू इथून अजून जवळपास 1.5-2 तास, 11:30 पावणे 12पर्यंत पोहोचू. जस्ट रीच नाशिक. आता वाजले आहेत 12:30 आणि आता आम्ही इथं CBSला उतरलोय. CBS बस स्टॉप आहे इथला आणि इथून आम्ही चाललोय राहुल त्यांच्याकडे. आता निखिल कॉल करेल त्याला, कॉल बोलतोय निखिल त्याला आणि आम्ही आता त्यांच्याकडे जाऊ आणि बघू सिक्वेन्स काय ठरतो, कारण की राहुलचे 3-3:30 नंतर अपॉइंटमेंट आहे. तर मग आता बघू. तर ते सगळे लोक तुषार मिसळला थांबलेले आहेत, 3 जण. तर आम्ही इथं आता ऑनलाईन बघतोय की इथून किती लांब आहे आणि किती रुपये लागतात. तिथे कॅब बुक करायचा प्रयत्न करतोय. कोणी अजून कोणी ॲक्सेप्ट केली का नाही माहिती नाही. केली का कोणतरी ॲक्सेप्ट केली, पहिल्या कोणतरी ॲक्सेप्ट केली, ती आय थिंक कॅन्सल केली, परत ॲक्सेप्ट केली. इथून 50-60 रुपये काहीतरी लागतं रिक्षाने. तर तिथं जातो आणि तुम्हाला भेटतो. त्याआधी मला एक छोटं काम करून द्यायचं अर्जंटमध्ये. महेश सातचा फोन आला होता, मी त्याला सुट्टीचा मेल लिहून पाहिजे. तर मी ते मेल लिहितो आणि तिथे गेलं तुम्हाला भेटतो. आता आम्ही मिसळ खाल्ली आहे आणि मिसळचा रिव्ह्यू आता बड्डी. भंगार मिसळ, भंगार. जगात भंगार मिसळ असेल तर नाशिकची तुषार मिसळ एकदम गलिच्छ घाणेरडी 3 पट मिसळ एकदम. आणि हे किती रुपयाचं बिल केलेलं आहे आमचं त्यांनी? 598 रुपये. हे बघा तुम्ही बघू शकतात. आणि त्यावर मिसळीचे असे 2 चिंचोडे शिडकलेत त्यांनी. आम्ही मिसळ खाऊन तोंडाची चव बिघडली म्हणून त्यांची इथली शेव ट्राय केली. तर शेव उत्तम होती, पण मिसळ एकदम भंगार. राशालचं फक्त शेव खा आणि निघून या. हा, फक्त शेव ऑर्डर करा 1 प्लेट आणि निघून या. आणि त्यात पण त्यांना असं आम्हाला वाटलं की शेव मिळते मोफत. त्यांना म्हणतात थोडी शेव द्या, एकदम ॲटिट्यूड मध्ये म्हणतो. शेव मी तशी नाही, थोडी नाही येत म्हणे, हाफ प्लेट येईल. म्हटलं हाफ प्लेट दे. 30 रुपयाची त्यांनी शेव तर दिली. मग मी त्याला रिटर्नमध्ये एक डायलॉग दिला. माझा मित्र रोहन तिथं पोहोचल्यानंतर त्याला सांगितलं की मिसळ खाऊन तोंडाची चव बिघडली असेल तर थोडी शेव खा म्हणते. तर अशा प्रकारे होता मिसळचा रिव्ह्यू. आता राहुल आणि वाळ्या कुठतरी मागे गेलेत. आम्ही इथून वॉकिंग डिस्टन्सवर टॅटूचं दुकान आहे. आता हा कॉलेज रोड आहे, म्हणजे बाजूला. हा नाही का कॉलेज? ठीक आहे, हा कॉलेज रोड नाही आहे. कॅन्सल. तर इथून वॉकिंग डिस्टन्सवर टॅटूचं दुकान आहे
आम्ही तिथं चाललो आहे. माझा आवाज येतच असेल, म्हणजे मी थोडा आवाज येतच असेल, बॅकग्राऊंड नॉईजला तुम्ही इग्नोर करा. आम्ही आलेलो आहे इन्सेंट टॅटूला निकलचा टॅटू काढण्यासाठी. इथे आम्ही झालेलो बोर, आणि बोरहून आम्ही करतो रिकामे कामं असे की आम्ही खादा रोहनचा ब्लॉग येतो आमच्याकडे, आम्ही आयचेक केलेला आहे. वाळू आणि मी त्याच्यावर कब्जा करणार आहे. आणि इकडे बघू शकता आम्ही ब्लॉगवर कब्जा केला. बाकीचे बघू शकता इकडे एक मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवतो, तर एक पुस्तक वाचतो, मंत्रमुग्ध झालेलं आहे. तर करायला काही नाही म्हणून आम्ही करतोय. आता निखिलचं टॅटू काढून झालं. आम्ही मॅकडी मध्ये आलो आहेत. आम्ही बर्गर ऑर्डर केलेला आहे आणि इथं आम्ही दमशरात खेळतोय. दमशरात खेळतो, खातो आणि तुम्हाला बाहेर भेटतो. आता मॅकडी झालं आमचं खाऊन आणि आता आम्ही CBS बस स्टॉपला चाललो आहेत. आणि आम्ही तिकडे चाललोय जिथं राहुल आणि संदेश थांबलाय. लेट्स गो. आता वाजले आहेत 8:30 आणि गाडी जेवण नाश्ता पाणी ब्रेकला थांबलेली आहे. इथं मे बी 1-1.5 तासाचा रन आहे अजून. आम्ही आज इथं काही खाणार नाही आहेत. डायरेक्ट आम्ही पुण्याला गेल्यानंतर जेवूनच घरी जाऊ किंवा घरी जाऊनच ऑनलाईन मागू. लेट्स सी काय होतं. आता नाशिक फाट्याला उतरलोय आणि आता वाजले आहेत 11 वाजले आहेत. आम्ही अजून काही खाल्लं नाहीये. मध्ये ट्रॅफिक लागली होती म्हणून बराच उशीर झाला. आता इथून आम्ही रिक्षा करून घरी जाऊ आणि घरी जाऊन मग खाऊ. तर मी आता घरी जातो मग व्लॉग एंड करतो. आम्ही आता जस्ट घरी आलो. 11:30 वाजलेत. आम्ही आता काहीतरी जेवायला वगैरे मागवणार आहे. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो. हा व्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काही करेक्शन्स असतील तर ते पण सांगा, ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये इम्प्रूव्ह करेल. ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नाही आवडला असेल ब्लॉग तरी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की पुढचा ब्लॉग आवडेल. आणि बस दॅट्स इट. अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय, गुड नाईट.